नमस्कार. कालनिर्णय दिवाळी पहाट 2023 मध्ये स्मृतिगंधच्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. यावर्षी आम्ही स्मृतिगंधच्या पहिल्या थेट कार्यक्रमातून संकर्षण व्हाया स्पृहा घेऊन तुमच्या भेटीला आलो आणि आता दिवाळीला कालनिर्णयच्या या दिवाळी विशेष कार्यक्रमातून तुमच्या ऑनलाईन भेटीला येतोय. गेली 3 वर्ष या कार्यक्रमाला तुम्ही जगभरातले रसिक भरभरून दाद देताय, प्रतिसाद देताय. त्यामुळे कालनिर्णय दिवाळी विशेष वाया स्मृतिगंध हे सुद्धा आता एक समीकरण बनून गेले. आणि आजचा सुद्धा हा दिवाळीचा कार्यक्रम अतिशय खास असणार आहे. म्हणजे आपण दिवाळीचा फराळ म्हणतो ना, तो कसा खास असणार आहे तसा हा कार्यक्रमही खास असणार आहे. म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं झालं तर बेसनाच्या लाडू सारखा किंवा अगदी जवळचं उदाहरण आपल्या स्पृहासारखा गोड असणार आहे. म्हणजे असा चकलीसारखा आणि संकर्षणच्या बोलण्यासारखा खमंग, खुसखुशीत आणि काटेरी असणार आहे. म्हणजे हे न बोचणारे काटे आहेत, एवढंच मला सांगायचं. ठीक आहे, पण हरकत नाही. अजून एक उदाहरण द्यायचं झालं ना तर चिवड्यासारखा चटकदार आणि असा चवदार आजचा हा कार्यक्रम असणार. म्हणजे रांगोळी जशी विविध रंगांनी रंगलेली असते तशी आजची ही मैफिल शमिका भिडे आणि धनंजय म्हस्कर ह्या आपल्या लाडक्या गायकांच्या सुरांनी सजणार आहे. या गीतांनी इथलं वातावरण सुशोभित होणार आहे. अभ्यंग स्नानाच्या वेळी उठण्याच्या मंद सुगंधानं होतं तसं, कारण या गीतांबरोबर दरवळतो तो आठवणींचा गंध. आणि दिवाळी म्हणलं की काय तर फराळ, अभ्यंग स्नान, रांगोळी, फटाक्यांची रोषणाई, अंगणातले मातीचे किल्ले, नवीन कपडे, नवीन खातेवही. अहो, दिवाळी अंक या सगळ्यातूनच तर साजरी होते ना आपली दिवाळी. खिडकीत आकाशकंदील आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेत वर्षाचं कालनिर्णय याच्याशिवाय दिवाळीची कल्पना आपल्याला करताच येत नाही. आणि दिवाळी म्हणजे अर्थात रसिकांच्या उदंड उत्स्फूर्त प्रतिसादात रंगणारी ही दिवाळी पहाट आजची असणार आहे. दिवाळी जशी महाराष्ट्रात उत्साहाने साजरी होते ना, तशी संपूर्ण भारतात सुद्धा होते. आणि आता तर जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे जगाच्या अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ती साजरी होते. तर या लोकल ते ग्लोबल तेजाने लखलखणाऱ्या दिवाळीच्या कवितेतून, गप्पांमधून आपण या दिवाळीचा वेध घेऊया. काळानुरूप दिवाळी बदलत गेली हे तर खरंच आहे. पूर्वी मुलीला माहेरी येण्याचा सांगावा जायचा, आता देश विदेशात फराळाचं कुरिअर जातं. पण दिवाळीच्या स्नेहाचा, सौख्याचा, समृद्धीचा प्रकाश देण्याचा स्वभाव मात्र बदललेला नाहीये. संकर्षण, तुला ती आपण शाळेत म्हणायचो ती कवी वी.म. कुलकर्णी यांची कविता आठवते का? म्हणजे आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले मग इवली पणती, घराघरातून मिणमिणती. पुढे असं ते लिहितात की समयी केले मला कुणी, समयी केले मला कुणी, देवापुढती नेवोनी, निघुनी आले बाहेर, सोडिता काळा साधूर. काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो, कंदील त्याला जन म्हणती, मीच तयातील परिज्योती. बत्तीचे ते रूप नव्हे, बत्तीचे ते रूप नव्हे, पुढे मिळाले मज बरवे. बत्तीचे ते रूप नव्हे, पुढे मिळाले मज बरवे, वरात मज वाचून अडे, झगमगाट तो कसा पडे. आणि आता काय झालं? आता झाले मी बिजली, घरे मंदिरे लखलखली. वा. आता झाले मी बिजली, घरे मंदिरे लखलखली, देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे. पण शेवटी ते असं म्हणतात की एकच ठावे काम मला, पण शेवटी ते असं म्हणतात की एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलाला. वा. एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलाला, कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन जग उजळो. क्या बात है, किती सुंदर ओळी आहेत. देह जळो अन जग उजळो. वा वा वा. दिवटी पणती ते अगदी आजच्या LED लाईट्स पर्यंत तेजाची इतकी विविध रूप आहेत. पण त्याचबरोबर आपल्या मन उजळवणारा सकारात्मक विचारांचा प्रकाश हा सगळ्यात महत्वाचा. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तेजोमय, मंगलमय शुभेच्छा. आणि आता सुरुवात करूया कालनिर्णय दिवाळी पहाट 2023ला श्री गणेशाच्या भूपाळीने. गणपती बाप्पा मोरया. सकळी वाचे स्मरा
गजमुख उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख अंगी शेंदुराची उटी माथा शोभतसे किरीटी केशर कस्तुरी ललाटी हार कंठी साजिरा उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख पाणी कुंडलांची प्रभा सूर्यचंद्र जैसे नभा पाणी कुंडलांची प्रभा सूर्यचंद्र जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरता उभा जवळी तो उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख कासे पीतांबराची घटी हाती मोदकांची वाटी रामानंद स्मरता कंठी तो संकटी पावतो उठा उठा सकळिक वाचे स्मरावा गजमुख वाचे स्मरावा गजमुख वाचे स्मरावा गजमुख वा वा. दिवसाचा पहिला प्रहर अर्थात पहाट वेळ ही किती सुंदर असते की नाही. म्हणजे रात्रीचं अंधकाराचं पांघरूण दूर सारत लाल गुलाबी सोनेरी किरणांची प्रसन्नता घेऊन पूर्वेला अशी उषा देवी येते. तिच्या पाठोपाठ चराचर सृष्टीला चैतन्य देणाऱ्या सूर्याचं आगमन होतं. दिवाळी हा तेजाचा सण, अंधारावर प्रकाशाने विजय मिळवण्याचा सण आणि म्हणूनच दिवाळीत पहाटे उठण्याला खूप महत्व आहे. खूप महत्व आहे. मला तर दिवाळी नसतानाही माझे बाबा पहाटे उठवतात आणि दिवाळी असताना तर उठवतातच. किती छान. पण काय लेट नाईट मध्ये रमणारी ही जी आजची पिढी आहे ना, त्यांना पहाटे उठण्याचं सुख अगदी रोज अनुभवता येत नाही. तरी सुद्धा दिवाळीच्या पहाटे गुलाबी थंडीत अलार्म कुठला? फटाक्यांचा. आणि त्याच्यामध्ये जी उठायची मजा आहे ना ती फार मस्त आहे. खरं तर आपण पाहायला विसरलो तरी सूर्यदेव मात्र न चुकता रोज सकाळी न चुकता हा तेजाचा उत्सव करत असतोच. ज्ञानेश्वर माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे. ते असं लिहितात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. वा. तैसी माझी वाचा श्रोतया, ज्ञानाची दिवाळी करो. राणीव काय शब्द आहे की नाही सुंदर. राणीव म्हणजे वैभव. म्हणजे जसा सूर्य पूर्व दिशेला उगवून जगाला प्रकाशाचं वैभव देतो, तसंच माझ्या वाणीने श्रोत्यांना ज्ञानाचं वैभव देऊन
दिवाळी साजरी करावी. फार अप्रतिम वर्णन आहे आणि हेच पहाटेचं आणि दिवाळीचं जे नातं आहे ते अतिशय घट्ट आहे. आणि हा झुंजूर मुंजूर रामप्रहर अधिकच गोड होतो तो सुंदर स्वरांनी नटलेल्या भूपाळीने. ऐकूया. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती पानी अमृत शिंपित उषाहासरी हसते धुंदित. पानी अमृत शिंपित उषाहासरी हसते धुंदित. जागी होऊन फुले सुगंधित जागी होऊन फुले सुगंधित तालावर डोलती. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती कृषीवलांची हाक ऐकुनी मोठ धावते शेतामधुनी. कृषीवलांची हाक ऐकुनी मोठ धावते शेतामधुनी. पक्षी आपुल्या मधुर स्वरानी पक्षी आपुल्या मधुर स्वरानी स्वरात स्वर मिळविती. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती प्रसन्न वदनी सुहासिनी कोणी सडे शिंपिती मृदुल करानी. प्रसन्न वदनी सुहासिनी कोणी सडे शिंपिती मृदुल करानी. श्री विष्णूचे नाम स्मरूनी श्री विष्णूचे नाम स्मरूनी तारकुणी छेडिती. प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाती वा, फारच सुरेख अप्रतिम. काय आहे, दिवाळीचा आपला विषय चालू आहे तर लहानपणापासून कुणीही न शिकवता कुणीही म्हणजे काय पाठ न करून घेता आपल्या केवळ ऐकण्याने पाठ झालेल्या ओळी म्हणजे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, हो की नाही. आता हे गाई म्हशी कोणाच्या तर किशन देवाच्या. हे आमच्याकडे लक्ष्मण देवाच्या म्हणतात. अच्छा, आमच्याकडे पण ठीक आहे, हरकत नाही. पण काय आहे, माझा मुद्दा असा आहे की दिवाळीला रामायण महाभारताशी आपलं छान जोडलेलं नातं आहे असं हे आपल्याला कुठेतरी लक्षात येतं. बरोबर ना. अगदी बरोबर आहे. आता बघा, दिवाळी साजरी करतो याच्यासाठी अनेक कथा आपल्याला सांगितल्या जातात. भारतभर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कथा आणि संदर्भही आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. जसं की नरक चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, नरकासुराचा वध केला. वध करून त्यांनी ज्या बंदी केलेल्या 16,000 स्त्रिया होत्या त्यांची सुटका केली. हा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला प्रकाशित करून टाकले. वा, आता रामायणातला संदर्भ मी सांगते. श्रीराम रावण वध करून वनवास संपवून अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी आपापली अंगणं रांगोळ्यांनी सजवली. दीपोत्सव करून अवघ्या अयोध्येला तेजोमय केलं. उत्तर प्रदेशात तर दिवाळीचं मुख्य कारण हेच रामाचं अयोध्येला येणं हे मानलं जातं. किती छान आहे. प्रत्येक ठिकाणची काही ना काही वैशिष्ट्य ही असतातच. आता दिवाळी हा भारतीय सण पण
ग्लोबल झालाय, वर्ल्ड वाईड साजरा होतो. तसा तो परप्रांतातही साजरा होतो. आता बघा, वेगवेगळ्या देशामध्ये साजरा तर होतोच, पण तुला एक माहिती आहे का, अमेरिकेमध्ये खास करून न्यूयॉर्कमध्ये दिवाळीच्या दिवशी चक्क पब्लिक हॉलिडे असतो. क्या बात है. पब्लिक हॉलिडे म्हणजे अमेरिकेतल्या सुद्धा कालनिर्णयमध्ये लाल रंगात दिवाळीची सुट्टी असते. किती भारी आहे. आणि 2002 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदा दिवाळी साजरी झाली होती. आता अमेरिकेत दिवाळीची लोकप्रियता फार 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 वाढली. आता तू अमेरिकेचं म्हणतोयस ना, तर त्यावरून कालनिर्णयाच्या शक्ती साळगावकरांनी सांगितलेला एक किस्सा मला आठवला, तो सांगते. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये फिरत असताना दिवाळीच्या काही कामानिमित्त त्या तिथं होत्या आणि तेव्हा तिथं फिरताना अचानक त्यांच्या कानी शब्द आले, पाडव्याच्या पूजेसाठी कालनिर्णय आले, काल निर्णय आ गया है. क्या बात है. काल निर्णय इज नाउ अवेलेबल. थोडक्यात काय, भारतातही, महाराष्ट्रातही, जगभरातही आणि अमेरिकेतही काल निर्णय द्या ना, अहो काल निर्णय घ्या ना, असं सगळं सुरू झालेलं आहे. वा. पण अमेरिकेतच कशाला, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, जिथे जिथे म्हणून भारतीय माणूस आहे ना, तिथे तिथे आता दिवाळी सुद्धा दाखल झाली. आशियाई देशात तर भारतीय संस्कृतीचा प्रसार फार आधीपासून आहे. त्यामुळे मॉरिशस, मलेशिया, बाली अशा अनेक आशियाई देशांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. आणि अर्थात या सगळ्या देशांमध्ये रामकथा ही तितकीच लोकप्रिय आहे. जगातल्या कुठल्याही माणसाला मोहवण्याचं सामर्थ्य रामकथेमध्ये आहेच, पण त्या रामकथेचा मराठी माणसाच्या अगदी काळजाजवळचा ठेवा म्हणजे बाबूजी आणि गदिमा यांचं गीत रामायण. वा. ऐकूया त्यातलंच हे गीत. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकिल. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकिल. बालस्वरांनी करुणी किलबिल, बालस्वरांनी करुणी किलबिल.
गायने ऋतुराजा भरिती गायने ऋतुराजा भरिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परी तो उभयानच माहिती परी तो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती क्या बात है फारच सुरेख. काय शब्द लिहिलेत गदिमांनी म्हणजे ज्योतीने तेजाची आरती किती सुंदर कल्पना आहे ही त्या एका ओळीमध्ये या अख्ख्या गाण्याचं सार आहे. संकर्षण तू मगापासून इतकं ग्लोबल दिवाळी वगैरे एवढं सांगतोयस आम्हाला तुमच्या परभणीतल्या दिवाळी विषयी सांग की. अरे परभणी विषयी तर म्हणतातच ना जगात जर्मनी भारतात परभणी त्याच्यामुळे परभणीची दिवाळी खास आहेच खास. पण काय झालं माहिती का तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिकपणे मी आता 15 वर्षापासून मुंबईत आहे. मी होतो तोपर्यंत ना परभणीची दिवाळी जरा जास्त तेजोमय होती. आता थोडंसं आता मुंबईत उजेड पडलाय आता मुंबईत जरा जास्त प्रकाश वाटतोय पण ठीक आहे हा झाला गमतीचा भाग. पण परभणीची दिवाळी म्हटलं ना की मला ना असं आता कसं झालंय चिवड्याचं पाकिट चकलीचं पाकिट त्यांच्याकडनं पेढ्याचा बॉक्स आलाय असं नव्हतं. परभणीला काय व्हायचं की एक 8-10 आधीचे दिवस 8-10 नंतरचे दिवस माणसं येत आहेत माणसं खातायत फराळ चालूच आहेत बैठकीत असा चिवडा पडलेलाच आहे म्हणजे अशा पद्धतीचं सगळं भव्य दिव्य होतं. म्हणजे आपली वर्षभराची धान्य साठवायची पेटी असते ना तेवढा भरून चिवडा व्हायचा ग तेवढ्या भरून चकल्या तेवढे भरून ते शंकरपाळे करंजा. आता थोडंसं ना त्या पेट्यांवरनं पाकिटांवरती आलंय असं थोडंसं वाटतं कारण इथे फार ओळखीचे झाले तरी शेजार धर्म तसा नाही ना होत की घ्या बाबा तुमच्याकडे आईनी चिवड्याचा डबाच पाठवलाय पाकिटं जातात तर ती पेटीवरची दिवाळी थोडी पाकिटावरती होली असं वाटतं. पण तुला मी माझी आठवण सांगू का मी कायम ही अशी मोठी दिवाळीच अनुभवली आहे. म्हणजे आमच्याकडे कायम माझी काकू आणि माझी आई एकत्र दिवाळीचा फराळ करायच्या आणि आमचं विभक्त कुटुंब जरी असलं तरी ते एकत्र असल्यासारखंच होतं. त्यामुळे आत्या मावशी काका आणि आमचे सगळे जे कुटुंबीय होते ते आम्ही एकत्र जमायचो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी एक परंपरा असल्यासारखं आम्ही शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जाऊन आधी गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि मग आजीच्या घरी गेलो की फराळ व्हायच्या आधी फराळाची सुरुवात व्हायची ती तिच्या हातच्या दही पोह्यांनी आणि मग अखंड सगळे मैफिलीत तू म्हणतोयस तसे बसलेत कोणी गाणी म्हणतंय कोणी गप्पा मारतंय कोणी पत्ते खेळतंय. अशी एक मजेशीर दिवाळी आम्ही कायम अनुभवली आणि ही आठवणीतली दिवाळी आपल्या सगळ्यांसाठीच नेहमीच कायम खास असते. आणि अजून एक खास काय असतं जसं गणेशोत्सव म्हणलं ना की जसं कुठून तरी गल्लीच्या कोपऱ्यावरनं लता दिदींचा स्वर कानावरती पडतो गणेशोत्सवाची गाणी सगळी ऐकू येत असतात. तसं दिवाळी म्हणलं की काही ठराविक गाणी ही ऐकायला पाहिजेतच आणि अशा काही ठराविक गाण्यांकडे आता आपण वळूया ऐकूया दिवाळीची खास गाणी. वा नवीन आले साल आजला उजेड पडला नवा उजेड पडला नवा दिवा लाविते दिवा
दिव्या दिव्यांच्या लावून ओळी करीन साजरी आज दिवाळी आकाशी ही दिवा चढविला आभाळा दे दुआ आभाळा दे दुआ दिवा लाविते दिवा दिवा लाविते दिवा मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे जन्म जन्म रे तुझ्या संगती एक रूप मी व्हावे प्रीत नयनी वसे लाज गाली हसे प्रीत नयनी वसे लाज गाली हसे कोर चंद्राची खुलते भाळी आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली सप्तरंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी क्या बात है, अप्रतिम. वा वा वा, फार सुरेख, फारच सुंदर. फार सुंदर गाणी सादर होत आहेत आणि कार्यक्रमाची रंगत वरचेवर वाढते आहे. दिवाळीचा हा कार्यक्रम आपण छान एन्जॉय करतोय, आनंद घेतोय. अर्थातच क्रेडिट गोज टू कालनिर्णय ज्यांची ही डिजिटल दिवाळी पहाट आहे आणि स्मृतिगंध ज्यांच्या वाया आपण हा कार्यक्रम साजरा करतोय. अगदी. पण मला नेहमी असं वाटतं काय की आता आपण आज इथे का जमलोय तर आपलं मराठी गाण्यांवरती आपल्या सणांवरती प्रेम आहे. अगदी. आणि जगात तीच माणसं मोठी होतात ज्यांनी न कशावरती तरी कधी ना कधीतरी निरतिशय निस्वार्थी प्रेम केलं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रेमाची परंपरा आहे आणि या प्रेमाची परंपरा सांगणारी एक कविता सादर करायचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला आवडतीये का? की आज आपण इथे का जमलोय तर मराठी भाषेवरच आपलं प्रेम आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे तर प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त. प्रेम करी बलवान मनाला प्रेमच करी सशक्त प्रेमच मिळून देई रामा मारुत परीस भक्त. वा. रयत रक्षणा झेलित निघतो छातीवरती वार त्या शिवराया तुळजा देई प्रेमाने तलवार. विठ्ठल विठ्ठल नाम मुखाने आयुष्यभर घेतो त्याच तुकोबा विठू प्रेमाने सदेह स्वर्गा नेतो. इथले गान स्वरसुरावट इतका उंच नेतो स्वर प्रेमाने भीमसेन हो स्वर भास्कर मग होतो. दिसतो छोटा पण खेळाने इतका मोठा होतो क्रिकेट प्रेमी नाव सचिनचे अभिमानाने घेतो. तेच नाते तुमचे आमचे प्रेमाच्या या गाठी प्रेमळ आपुली माय मराठी केवळ तुमच्यासाठी. वा. तर अशी ही प्रेमाची गंमत आहे. किती छान. आणि आपण मराठी माणसांच्या प्रेमाबद्दल बोलतोय तर मराठी माणसांचं पहिलं प्रेम म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे अर्थातच संगीत नाटक. वा. आणि त्याच संगीत नाटकांच्या परंपरेतलं हे एक नाट्यपद आता ऐकूया. नाटक आहे मत्स्यगंधा, रचना आहे वसंत कानेटकरांची आणि संगीत अर्थात जितेंद्र अभिषेकी बुवांचं. हे पद म्हटलं की ज्येष्ठ गायक रामदास कामत यांची अर्थात आठवण होते. इतरही अनेक गायकांनी हे गाणं नेहमी सादर केलंय. आज धनंजय कडून आपण ते त्याच्या ढंगात ऐकूया. गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता गुंतता हृदय हे 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 गुंतता या इथे जाहला या इथे जाहला संगम दो सरितांचा या इथे जाहला संगम दो सरितांचा या इथे या इथे जाहला 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 संगम दो सरितांचा प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे दुर्दैवे आपण दुरावलो या देही 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 सहवास संपता डागळले हृणतेही सहवास संपता डागळले हृणतेही स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी हा प्रणयगंध
परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता 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 हृदय हे गुंतता 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 वा 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 वा. फारच सुंदर किती सुंदर, फारच सुंदर झालं गाणं. आणि खरं तर एका अर्थी ते स्वाभाविक पण आहे, कारण धनंजय स्वतः पंडित रामदास कामत यांच्याकडे शिकलाय. किती छान किती छान. वा खूपच सुंदर गायलास आणि मजा आली. म्हणजे वेगळ्या वेगळ्या आनंदात होतो आम्ही ऐकताना. चला पुढे जाऊया. प्रेमाची कविता मगाशी मी ऐकवली. मग आता कार्यक्रमात पुढे जाताना मी काही जोशीबाईंना सोडतोय होय, त्यांची एक कविता आपण ऐकूया. आम्हाला ऐकायला पाहिजे ना आपण. हा? चला मग एक स्पृहा जोशी. छोटीशी कविता तुम्हाला ऐकवते. Please प्रेम ऐकवा. कविता आहे, हा. बघा कसं वाटते. हम्म, एक गोष्ट तुझी माझी, हम्म, एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, हम्म. एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, तुझं माझं करता करता आपलं म्हणू लागताना. हम्म. एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, तुझं माझं करता करता आपलं म्हणू लागताना, नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं. हा. नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं. नातं जुनं होता होता खोल खोल मुरू लागतं. वा अप्रतिम. नातं जुनं होता होता खोल खोल मुरू लागतं. तुझे माझे किती क्षण, तुझे माझे किती क्षण, काही गोड काही कडू, उरीपोटी वेडे हसलो, कधी अलवार पुसलेस रडू. वा. एक गोष्ट तुझी माझी जशी सागराची गाज. बर. वा वा. एक गोष्ट तुझी माझी जशी जशी सागराची सागराची गाज. गाज. एक गोष्ट तुझी माझी जसा चांदण्याचा साज. वा. एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली. बर. एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली. अप्रतिम. फारच सुरेख. वा वा वा. थँक्यू. फार सुंदर. प्रेमावरची ही कविता एक गोष्ट तुझी माझी. बरोबर. प्रेमाची ही गंमतच आहे बरं का. कुठल्याही भाषेत तुम्ही व्यक्त व्हा किंवा पुन्हा भाषा वापरूही नका, फक्त डोळ्यात जरी म्हणलं ना की तरी आपल्याला कळतच की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे असं मला वाटतं. यातनं बऱ्याच गोष्टी वाटू शकतात. पण तुला खरं माझं सांगू असं का, म्हणणं मला ना प्रेम म्हटलं ना की खूप बोलावंच वाटतं. कारण मला ते असं वाटतं की वयाच्या टप्प्यावरती कधी रोज करत राहिलं तरी काही नाही, हरकत काय नाही. आहे, तुला प्रेम म्हटल्यावर बोलावंसं वाटत नाही, तुला प्रेम म्हटलं की थांबावंसंच वाटत नाही. हा असं होतं माझं. तर आपण एक काम करूया, फार माझ्या वाणीला मी आता लांबवत नाही, आपण एक काम करूया, जरा वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे गोवन भाषेमध्ये शांताबाई शेळकेंनी एक फार सुंदर काव्य लिहिलंय, तर ते गाणं आपण आता शमिकाकडून ऐकूया. चालेल ना? अगदी. पण त्याच्यातही प्रेम आहे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रेमाने वळूया या प्रेमगीताकडे. चला. मजोलवतय डावा डोळा, मजोलवतय डावा डोळा, मजोलवतय डावा डोळा, जाई जुईचो गजरो माळता,
वा 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 वा, काय कमाल आहे ना. माझो लवतोय डावा डोळा लिहिणाऱ्या शांताबाई, पैठणी लिहिणाऱ्या शांताबाई. शांताबाईंच्या रचनेमधलं वैविध्य मला कायम केवळ थक्क करत आलंय. म्हणजे बघा, जय शारदे वागेश्वरी किंवा तोच चंद्रमा नभात हे सुद्धा त्याच लिहितात. त्याच शूर आम्ही सरदारही लिहितात आणि वादल वारं सुटलं गो सारखं कोळी गीतही लिहितात. वा. त्यांनी एक फार कमालीची लावणी लिहिली आहे, ती ऐकवू तुम्हाला? हो प्लीज. आणि ती विशेष यासाठी आहे कारण ती दिवाळीवरची लावणी आहे. वा. हा, आणि ती ठसकेबाज तर आहेच, पण काव्य म्हणूनही अप्रतिम आहे. बघा, जरी पदरावर रुंद कोयरी वाण गडद पारवा, जरी पदरावर रुंद कोयरी वाण गडद पारवा, मला एक शालू विकत घ्या नवा. वा. थाट माट मी करीन उजळीन दिवाळीतला दिवा, थाट माट मी करीन उजळीन दिवाळीतला दिवा, मला एक शालू विकत घ्या नवा. वा. आणि हलक्या हाती फुलवून साऱ्या तबकामधल्या ज्योती, वा. हलक्या हाती फुलवून साऱ्या तबकामधल्या ज्योती, ओवाळीन मी तुम्हा राजसा एकांतामधी राती. वा वा वा. एकदाच की वर्षाकाठी येतो सण पाडवा, एकदाच की वर्षाकाठी येतो सण पाडवा, मला एक शालू विकत घ्या नवा, मला एक शालू विकत घ्या नवा. वा 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 वा. शालू मागतायत पण काय ठसक्यात मागणं आहे बघा. म्हणजे रुसून बसणं नाहीये, शालू सुद्धा असा ॲटिट्यूडनी मागता आलं पाहिजे. हो की नाही? फार सुंदर लिखाण आहे. मंडळी, आपला महाराष्ट्र जो आहे ना, तो संत पंत आणि तंत कवींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आता संतांचे अभंग आहेत, पंतांची वृत्तबद्ध रचना आहे आणि तंतांची लावणी आहे, फटका आहे, पोवाडे आहेत. किती श्रीमंती आपल्या भाषेमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. बरं, हा सगळा जो मोठा ठेवा आहे हा आपल्यापर्यंत अजून प्रभावी पद्धतीने पोचला तो म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातून. अगदी. उदाहरण द्यायचं झालं तर अमर भूपाळी हा जो एक सिनेमा आला होता, हा होनाजी बाळा या तंत शाहिरांच्या आयुष्यावरती आधारित होता. विश्राम बेडेकरांची पटकथा, व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन आणि वसंत देसाई यांचं संगीत. होनाजी बाळा यांच्या काव्याचे पंडितराव नगरकर यांनी केलेले अप्रतिम असे गायन. घनश्याम सुंदरा हे गीत तर खरंच इतकं लोकप्रिय झालं की खऱ्या अर्थाने ते अमर भूपाळी ठरलं. शिवाय लटपट लटपट तुझं चालणं पासून सगळी गाणी अगदी तुफान गाजली. प्रेक्षकांची अमाप गर्दी लाभली, पसंती मिळाली आणि विशेष म्हणजे 1952च्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट गाजलाच, पण उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचं अवॉर्ड सुद्धा मिळालं. चला मग, आता एवढं कौतुक झालेलं आहे, एवढ्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, तर याच चित्रपटातलं एक छानसं गाणं ऐकूया. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. हो रास क्रीडा करिता वनमाळी हो, रास क्रीडा करिता वनमाळी हो, सखे होतो आम्ही विषय विचारी, सखे होतो आम्ही विषय विचारी. टाकून गेला तो गिरधारी, टाकून गेला तो गिरधारी, कोठे गुंतून बाई हा राहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, सांगा मुकुंद कुणी हा
ब्रजभूषण आहे वियोग आम्हा लागी तुझा नासा आहे वियोग आम्हा लागी तुझा नासा आहे भाव बळे वनिता व्रजाच्या हो बोलाहून सुता प्रतिनंदजीच्या बोलाहून सुता प्रतिनंदजीच्या प्रेमपदी अनुकूल टिळकाच्या प्रेमपदी अनुकूल टिळकाच्या हा म्हणे हो नाजी हा म्हणे हो नाजी हा हा म्हणे हो नाजी हा म्हणे हो नाजी देह हा वाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला सांगा कसे कृष्ण आणि गोकुळाचा विषय निघाला की नाव ओठी येतं ते राधेचं. कृष्ण म्हणजे सावळं वादळ. या श्रीरंगाचा हा सावळा रंग म्हणजे जणू भारतीय प्रेमाचं प्रतीक आहे. खरंच आहे. आणि रानावनात रापून कमवलेल्या सावळ्या रंगाचा आपल्या देवांना सुद्धा अभिमान आहे. आता बघ पाण्याचं बघ उदाहरण. जिथे पाणी खळखळतं तिथे त्याच्यावरती शुभ्र फेस असतो, तेही सुंदरच रूप आहे. बरोबर. पण जिथे पाणी स्थिरावतं डोह बनतं तिथे ते काळं होतं, सावळा रंग धारण करतं. असाच कृष्णही सुद्धा गहन आहे, गूढ आहे. म्हणून तो सावळा मेघांप्रमाणे तो सुखाचा वर्षाव करणार आहे आणि म्हणून तो मेघश्याम आहे. वा. मी एक माझी राधाकृष्णावरची छोटीशी कविता तुम्हाला ऐकवते. मावळतीच्या वाटेवरती सोन केशरी रंग सोहळे. मावळतीच्या वाटेवरती सोन केशरी रंग सोहळे. कधी कधीचे घुसमटलेले क्षणात होती श्वास मोकळे. ओलांडून ये तुझा उंबरा पल्याड देशी तुझी सावली. ओलांडून ये तुझा उंबरा पल्याड देशी तुझी सावली. जपून आहे मीही अजुनी माझ्या मधली तीच बाहुली. रास मांडशी पुन्हा नव्याने जुना चांदवा जुन्याचा वाटा. रास मांडशी पुन्हा नव्याने जुना चांदवा जुन्याचा वाटा. नवी होऊनी मीही आले पायी माझ्या जुनाच काटा. सुटली वेणी अशा अवेळी निळकर वारा खेळ मांडतो. सुटली वेणी अशा अवेळी निळकर वारा खेळ मांडतो. उरली सुरली सरली राधा अवघ्या देही श्याम नांदतो. अवघ्या देही श्याम नांदतो. वा.
वा वा वा. फारच सुंदर. राधाकृष्णाचा विषय निघालाय म्हणजे ओघाने प्रेमाचा विषय निघालाच आहे. आणि प्रेमाचा विषय निघालाय तर ओघाने मला काही बोलायचं आहेच आहे. तू म्हणशील तसं. अरे वा वा, किती छान. थोडक्यात काहीही नवं आपल्याला जे काही सांगायचं असतं ते आपण सांगावं, नियम वाटी लागू न करता. बरोबर बरोबर आहे. पण मला असं वाटतं की एवढं प्रमोशन आपलं पुरे झालं. मग आपण जरा मुद्द्याकडे वळूया. पण काय प्रेमाविषयी बोलताना आपण कुणीच थकत नाही. कारण आपल्याला प्रेम करायला कोण शिकवतात तर कुसुमाग्रज शिकवतात. ते काय म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. मग प्रेमात समजा आपण कच खाल्ली किंवा आपल्याला पडी पडली तर मग आपल्याला धीर कोण देतात, पाडगावकर साहेब. ते काय म्हणतात, मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी सुद्धा प्रेम करता येतं. बरोबर आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की मराठी तो आणि ती प्रत्यक्ष प्रेमात पडण्याआधीच कवितेच्या भावगीतांच्या प्रेमात पडतात. म्हणजे या बाबतीत तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. हृदयी प्रीत जागते ते हृदयात वाजे समथिंग पर्यंत प्रेमाचे बदलते रंग संगीताच्या साथीनेच खुलत जातात. पण काही गाणी मात्र काळावर मात करत प्रत्येक पिढीला हवी हवीशी वाटतात. तसंच हे गाणं आहे. ग्रेसांची कळते अशी वाटणारी पण तरीही हातून निसटणारी रचना आपल्याला उमगते ती संगीतकार श्रीधर फडके यांच्या मधुर संगीतातून आणि पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या रेशमी स्वरातून. ऐकूया. तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्षमाळे तले सावळे, तुला पाहिले. तुझी पावले धुक्याच्या महालातना वाजली ना कधी नांदली. तुझी पावले धुक्याच्या महालातना वाजली ना कधी नांदली. निळा गर्द भासे नभाचा किनारा, निळा गर्द भासे नभाचा किनारा, न माझी मला अंतुला सावली, तुला पाहिले. मनावे गळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे. मनावे गळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे. पुढे का उभी तू तुझे दुःख झरते, पुढे
का उभी तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे तुला पाहिले नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले. वा वा, फारच अप्रतिम. दिवाळीच्या निमित्ताने आपण ही सुरांची समृद्धी अनुभवतो आहोत, याचा फार आनंद होतोय. आणि शेवटी हाच संस्कृतीचा ठेवा आहे. काय आहे, दिवाळीच्या निमित्ताने हे सगळं अनुभवताना आपल्याला आनंद होतोच आहे, याची जाणीवही होते. पण काय होतं, मग अशी आपण जे बोललो ना त्याच्याप्रमाणे आता दिवाळी थोडी बदलली आहे. म्हणजे आता बाजारहाट जरी मागे पडलेली असली आणि ऑनलाईन शॉपिंग जरी आपण करायला लागलेलो असलो, नवीन कपडे घातल्यानंतर वाटणारी प्रसन्नता कुठे गेली? ती अजून आहेच आहे की, हो की नाही? त्याच्यामुळे ती काही जात नाही. आता नसेल पूर्वीसारखा फराळ अगदी पातिल्याने घरात होत, मोठ्या भांड्यांमध्ये चिवडा वगैरे, पण ठीक आहे, एखाद्या घरात समजा पाकिट आलं तर आपल्याला चिवडा खाऊन बघायची उत्सुकता तेवढीच असते की नाही. आणि चिवडा खाल्ल्यानंतर जो हा असं एक वाटतं, ते मनामध्ये तेच आहे. उद्या समजा आपल्याला असं वाटलं की एखादा गोड पदार्थ खूप खावा, पोटभर खावा, नवीन वाक्य ऍड झालंय, जाळ की उद्या कॅलरी जिम मध्ये. तर थोडक्यात काय झालंय, दिवाळी बदललीये पण आनंद घ्यायची पद्धत जी आहे ती तीच आहे. आणि म्हणूनच केशवसुतांनी साधारण 150 वर्षांपूर्वी आपल्या काव्यातून रंगवलेली दिवाळी आजही तशीच वाटते. पहा कशी ते लिहितात, भिंती रंगविल्या नव्या फिरुनिया केली नवी अंगणे. भिंती रंगविल्या नव्या फिरुनिया केली नवी अंगणे, विठी झाडुनी रान काढुनी दिसे सर्वत्र केराविणे. दारी उंच दिले दिवे चढवूनी हंड्या घरी लाविल्या, लोकी शक्य निरूप आत्मसदनी भूषा नव्या जोडिल्या. वा वा वा. आणि रांगोळ्या दिसती प्रदोष समयी दारा पुढे काढिल्या. वा. रांगोळ्या दिसती प्रदोष समयी दारा पुढे काढिल्या, दीपांच्या सदना पुढे उजळुनी पंक्ती तशा लाविल्या. त्यांच्या ज्योती असंख्य त्या बघुनिया वाटे असे अंतरी. त्यांच्या ज्योती असंख्य त्या बघुनिया वाटे असे अंतरी, तारा या गगनातुनी उतरल्या की काय भूमीवरी. तारा या गगनातुनी उतरल्या की काय भूमीवरी. ह्या काही गोष्टी, या काही कलाकृती, हे काही स्वर, ह्या काही रचना आपल्या भावविश्वाचा अविभाज्य घटक झालेल्या आहेत. तशीच काही गाणी सुद्धा आहेत. आता काही गाणी कितीदाही ऐकली ना तरी त्यांचा गोडवा काही कमी होत नाही. तितक्या वेळेला ती नव्याने कळत जातात, नव्याने आपल्याला आनंद देतात. असंच एक गाणं आहे, अर्थातच सांगायची काही गरज नाही, पण बाबूजी आणि गदिमा या जोडीचं मनाला प्रफुल्लित करणारं असं हे गाणं आहे. आणि मूळ गायिका आहेत मालती पांडे. आपण ऐकूया. गवत उंच दाट दाट, गवत उंच दाट दाट, वळत जाई पाय वाट. वळणावर आंब्याचे, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे, माझिया प्रियेचे झोपडे, माझिया प्रिये
असा विचार केलात की दिवाळी हा सण आपल्याला सगळ्यांना इतका का आवडतो, तर याची फार छोटी छोटी आणि बेसिक कारण आहेत. एक तर आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी होतात, बरोबर. एक तर अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये, मनामध्ये, ज्याला आजकाल डिप्रेशन वगैरे अशा गोष्टी आपण म्हणतो की नाही, की थोडंसं डल वाटतंय, थोडं सॅड वाटतंय, असं वाटत असताना जर दिवाळी आली ना, तर तुमचा आपोआप मूड बदलतो, चेहरा बदलतो, मन बदलतो, हो की नाही? माझा तर मला वाटतं की वर्षातला सगळ्यात आवडता सण कुठला असं कोणी विचारलं ना तर तो हमखास दिवाळी आहे. एक छोटीशी कविता ऐकवते हा. प्लीज. एक पणती लावून बघ, एक पणती लावून बघ, आसपासच्या अंधाराला एक किरण देऊन बघ. वा. एक पणती लावून बघ, आसपासच्या अंधाराला एक किरण देऊन बघ, जागरण टाळ पहाट बघ. जागरण टाळ पहाट बघ. जागरण टाळ पहाट बघ, अलार्म वाजताच उठून बघ. वा. हे सगळं तू माझ्याकडे हात करून का म्हणतीये? असं काही काही लोकांच्या बाबतीत आपल्याला वाटतं की त्यांना काही गोष्टी येत नसतील. ठीक आहे, चला आपण आनंद घेऊया कवितेचा. जागरण टाळ पहाट बघ, अलार्म वाजताच उठून बघ, वाकडं तोंड न करता घरच्यांकडे हसून बघ, जळमट झटक मनावरची सगळे कोपरे झाडून घे. वा वा वा. जळमट झटक मनावरची सगळे कोपरे झाडून घे, कुबट गंजल्या नात्यांची खिडक्या दारं उघडून दे. वा. उठणं लाव, तेल लाव, स्वतःला छान वाटू दे. किती छान. वा. उठणं लाव, तेल लाव, स्वतःला छान वाटू दे, इंस्टाग्रामच्या फोटो आधी मनात सुगंध भरू दे. क्या बात है. वा. उठणं लाव, तेल लाव, स्वतःला छान वाटू दे, इंस्टाग्रामच्या फोटो आधी मनात सुगंध भरू दे, सारवून घे गेरूने कालचं चुकलं माकलेलं. सारवून घे गेरूने कालचं चुकलं माकलेलं, रांगोळीच्या ठिपक्यांनी घर पुन्हा जोडलेलं, फराळाचा गोडवा सगळ्या घरात भरून राहू दे. वा. फराळाचा गोडवा सगळ्या घरात भरून राहू दे, एक ताटली आठवणीने वॉचमन साठी जाऊ दे. वा. पत्ते खेळ गप्पा मार हो पुन्हा लहान लहान. पत्ते खेळ गप्पा मार हो पुन्हा लहान लहान, सोबत सगळी आपली माणसं भागवून घे सगळी तहान. वा. सगळ्यांनाच नाही मिळत असा भरजरी श्रीमंत सण. खरंच आहे. वा. सगळ्यांनाच नाही मिळत असा भरजरी श्रीमंत सण, भरल्या पोटी असू द्यावी फक्त किंचित त्यांची आठवण. त्यांच्यासाठी हात जोड, त्यांच्यासाठी हात जोड, बाजूला ठेव एक घास. त्यांच्यासाठी हात जोड, बाजूला ठेव एक घास, त्यांच्या जीवावरच खरी राहते उभी आपली आरास. त्यांना हसू देऊन बघ, त्यांचा दिवा होऊन बघ. त्यांना हसू देऊन बघ, त्यांचा दिवा होऊन बघ, आसपासच्या अंधाराला एक किरण देऊन बघ, एक पणती लावून बघ, एक पणती लावून बघ. वा 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 वा. फारच छान, फार अप्रतिम. वा. याच अप्रतिम दिवाळीचं अतिशय सुंदर वर्णन करणाऱ्या कवितेनंतर आता आपण तितकंच छान बहारदार अप्रतिम गाणं ऐकूया. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यासला भला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे, जागेपणी मी पाहिले
सत्य सारे देखणे माझे मला आले हसू आकाश झाले ठेंगणे निमिषात सारे संपले निमिषात सारे संपले हुंकार ये प्रीतीचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या हे हासणे अन लाजणे हे हासणे अन लाजणे हा खेळ ऊन पावसाचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा दिवाळी म्हणजे आनंदाची परमावधी. दिवाळी म्हणजे आनंदाची परमावधी. दिवाळी म्हणजे सुख आणि समृद्धी. दिवाळी म्हणजे समाधान. आणि संतांना हे सारं परमेश्वराच्या चरणी दिसतं, म्हणूनच ते म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. खरंच आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर लिहिलंय की विठ्ठल पांडुरंग असा चालता फिरता आवडत नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. खूप पूर्वजन्माचं संचित असेल तर तो पांडुरंग कळू शकतो, आवडू शकतो. आणि असं म्हणतात ना की कुणाच्या सानिध्यात आपण आहोत त्याच्यावरनं ठरतं की आपलं पुढे काय होणार आहे. पांडुरंगाच्या सानिध्यात ही सगळी संत मंडळी असतात. म्हणून फार सुंदर रचना आहे नामदेव महाराजांची की धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला. म्हणजे फक्त पांडुरंगाच्या नाही तर संतांच्या दर्शनाने सुद्धा धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. तर अशी ही माणसं, असे हे संत आणि अशी ही परंपरा आणि असा हा विठ्ठल, या सगळ्या धर्माच्या गोष्टीकडनं किंवा या सगळ्या परंपरेच्या गोष्टीकडनं आनंद घेत आज आपण दिवाळी साजरी करतोय. आज आपण दिवाळी साजरी करतोय. आणि खरं तर शेकडो वर्ष राहूनही जे काव्य भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात. त्याच्यामध्ये त्या सगळ्या संतांची, त्यांच्या भक्तीची ती साधना उतरलेली असते. आणि त्यामुळे आता आपल्याही भावविश्वाचा भाग झालेले काही अभंग आपण ऐकूया.
अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. होऊन निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
फारच सुंदर. वातावरण अगदी बदलून गेले, आनंदमय झालेलं आहे. आपण निवेदक म्हणून अनेक कार्यक्रम करत असतो, पण आज कालनिर्णयची ही दिवाळी पहाट आणि ती सुद्धा वाह्या स्मृतिगंध करताना जरा एक वेगळा आनंद होता, हो की नाही? एकतर आपल्याला एकत्र करण्याची संधी मिळाली निवेदन, आणि त्यात अशा छान छान गाण्यांची आपल्याला सांगड होती, त्याची जोड होती, त्याच्यामुळे मजा आली, फार आनंद वाटला. आणि हा आनंद होण्याचं कारण असं आहे की कालनिर्णय आपल्यासाठी काही फक्त कॅलेंडर नाहीये, फक्त तारखा सांगत नाही, तर नाती जोडतं. इथल्या दिनांकाची चौकट आजीला सांगते उपवास कधी आहे ते, आणि तिथे चौकटीत मी लिहिते आज दूध नाही हे. करेक्ट. कालनिर्णय म्हणजे पुढच्या पानावरती वर्तमान, तर मागच्या पानावरती भविष्य, जे आपण अगदी मन लावून पाहतो. पाककृती ते आर्थिक गुंतवणूक, विचारांची साठवणूक, किती काही देतं हे. बरं का? पाककृती ते आर्थिक गुंतवणूक, विचारांची साठवणूक, किती काही देतं हे. परदेशातही आपल्या मातीचा सुगंध वाहून नेतं हे. वा. असं हे कालनिर्णय. आणि तारीख सांगत असलं तरी याला नाही एक्सपायरी डेट. तारीख सांगत असलं तरी याला नाही एक्सपायरी डेट. कालनिर्णयचं आणि मराठी जनांचं नातं आहे असं थेट. वा. त्यामुळे हा कार्यक्रम सादर करताना कालनिर्णयाच्या आपल्या ह्या नात्याचा ओलावा पुन्हा एकदा अनुभवता आला. वा. आणि सोबत काय ऐकायला स्मृतिगंधचे रसिक आहेत, त्याच्यामुळे अजून 4 छान लागले. तर परत एकदा कालनिर्णयाच्या सगळ्या श्रोत्यांना, रसिकांना आणि स्मृतिगंधच्या श्रोत्यांना, रसिकांना दिवाळीच्या आम्हा सगळ्यांकडून खूप मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष फार आनंदाचं, भरभराटीचं, सुखाचं, समृद्धीचं आणि तुम्हाला हवं तसं मनाप्रमाणे जगता येऊ. ही दिवाळी संकर्षणने म्हटल्याप्रमाणे अत्यंत आनंदाची जाओ. आम्हा सगळ्यांतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या लक्ष खूप लक्ष खूप शुभेच्छा. वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल
अगा पुंडलीक वरदा अगा पुंडलीक वरदा अगा विष्णु तू गोविंदा अगा विष्णु तू गोविंदा अगा रखुमाईच्या कांता अगा रखुमाईच्या कांता अगा रखुमाईच्या कांता कान्हो पात्रा राखी आता कान्हो पात्रा राखी आता कान्हो पात्रा राखी आता वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया अगा विठ्ठल सखया अगा नारायणा अगा नारायणा अगा वसुदेवनंदना अगा वसुदेवनंदना वैकुंठीच्या राया रे अगा